तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो. तर भावांनो, शेती हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला कष्ट, मेहनत, परिश्रम, धैर्य, धीरज, सहनशीलता, सततता, स्थिरता हे सर्व गुण आपल्या उराशी बाळगून शेती करावी लागते. कारण या काळ्या रानामध्ये हिरवे सोने उगवून माणसाला जगवणे हे कोणाचेही काम नसते. पण एवढे सगळे गुण बाळगूनही जेव्हा कर्जाचे डोंगर आणि उपासमारीची वेळ ही एखाद्या शेतकऱ्याच्या गळ्याचा फास बनते, तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याकडे एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे आत्महत्या. भावांनो, शेतकरी मरण हे आपल्या राज्यातल्या सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. पण तरीही सरकार आज याकडे फक्त इलेक्शनच्या वेळेस बघत आहे. मी असं म्हणतोय कारण विचार करा, जर एक शेतकरी आपल्या शिक्षकाची नोकरी सोडून या महाराष्ट्राच्या शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा विकास करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून झटत असेल, त्याला महाराष्ट्र राज्य शासनाने युवा शेतकरी हा पुरस्कार दिला असेल. पण तरी सुद्धा या प्रवासामध्ये 16 लाखांचे कर्ज आणि पाण्याची असलेली कमतरता यामुळे जर एखादा शेतकरी आपला जीव देत असेल, तरी महाराष्ट्रासाठी किती दुर्दैवाची गोष्ट आहे हे तुम्हीच सांगा. आजचा व्हिडिओ बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे काल बुलढाणा जिल्ह्यातील शिवानी आरमाळ या गावामध्ये असलेले एक प्रसिद्ध युवा शेतकरी ते म्हणजे कैलास नागरे यांनी याच शेतीमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे आपले प्राण संपवले आहे. भावांनो, कैलास नागरे हे एक शिक्षक होते, परंतु जेव्हा त्यांना वाटू लागले की महाराष्ट्राच्या शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा विकास व्हावा, तेव्हा त्यांनी आपली शिक्षकाची नोकरी सोडली आणि शेतीसाठी सुरुवात केली. आणि 2013 मध्ये त्यांनी आपल्या शेतामध्ये विहीरही घेतली. पण कालांतराने त्यांना आणि त्यांच्या भागातील सर्व शेतकऱ्यांना पाण्याच्या कमतरतेमुळे शेती करण्यासाठी खूप त्रास होऊ लागला. आणि यामुळे खडकपूर्ण जलाशयातून पाणीसाठा त्यांच्या भागातील सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले. पण यामध्ये त्यांना अपयश मिळाले. शेवटी 3 पानांची नोट लिहून त्यांनी आपले जीवन संपवले. कैलास नागरे शेवटी लिहितात की खडकपूर्ण जलाशयातून शाश्वत पाणी शेतीला मिळावं यासाठी हा लढा उभारला होता, पण तरीही शेतीला पाणी मिळाले नाही आणि यामुळे हा निर्णय घेतोय. भावांनो, ही फक्त आपल्या महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण ज्या देशात IPL ची मैदाने भरून राहावी यासाठी हजारो लिटर पाणी पुरवले जाते, पण त्याच देशात जर एखादा शेतकरी पाण्याची कमतरता असल्यामुळे जर आपला जीव देत असेल, तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आपल्या देशासाठी किंवा राज्यासाठी कोणतीच नाही. 10 दिवस आंदोलन करूनही ना मीडियाने ना कोणत्या स्थानिकच्या नेत्यांनी कैलास नागरे यांना साथ दिली. पण आज त्यांचा जीव गेल्यानंतर सर्वजण यावर आपले मत मांडत आहेत. पण आता मत नाही तर न्याय पाहिजे.